नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान मस्त मजेत आहात ना? मस्त आणि मजेतच असायला हवं. नरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाईंची ही कविता आहे आणि सुंदर अशी अर्थपूर्ण ही कविता आहे. आणि याच कवितेने आजचा हा दिवस इथे मी सुरू केलेला आहे. कारण आपल्या गृहिणीसाठी काही कामं असो की नसो, पण स्वयंपाक हा आपल्याला रोजच असतो. तर रोज स्वयंपाकामध्ये बनवायचं काय, हा तर बाई फार गंभीर असा प्रश्न आहे. तर आज मी छानपैकी मस्त इथे कुकरमध्ये चणे उकळायला टाकले होते आणि त्यानंतर मस्तपैकी चण्याची उसळ अशी बनवली, हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण स्वयंपाकाची सगळी तयारी झाल्यानंतर मग जरा मी माझ्या बाल्कनीच्या गार्डनकडे वळली. आता 2 बाल्कनी आहेत माझ्या घरामध्ये आणि दोन्ही बाल्कन्यांमध्ये मी भरपूर अशी झाडं लावलेली आहेत. आणि ह्या झाडांचं काम करताना माझं लक्षच नव्हतं की कॅमेऱ्याच्या समोर मी येऊन अशी उभी राहिलेली आहे, त्यामुळे झाडं दिसत नाही आहेत. असो, आता पुढं तुम्हाला झाडं दिसतीलच. आणि बगीचा जर आपल्याला आपल्या घरातलं चांगला ठेवायचा असेल ना, तर असं त्याच्याकडे थोडंफार लक्ष द्यावंच लागतं. तर इथे हा एक वेल आहे, कुंडीमध्ये लावलेला आहे मी मोगऱ्याच्या झाडामध्ये. हा शेतातला वेल आहे, मला याचं नाव माहिती नाही. शेतात मी जेव्हा गेली होती गावी असताना तेव्हा तिथून आणला. त्याच्या ह्या बिया आहेत अशा, आणि त्या बिया मी काय केल्यानं त्या या कुंडीमध्ये टाकल्या होत्या. तर त्याचा इतका सुंदर वेल आलेला आहे ना, आणि त्याला फुलं पण छान येतात. तर मग आज त्याची जी सुकलेली पानं होती, सगळी सुकलेली पानं अशी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राची ही जी शोची झाडं आहेत, ही शोची झाडंसुद्धा काढून घेतली. कारण आता जसं जसं पावसाळा पुढे पुढे आणखी वाढणार आहे, तसं झाडं खूप छान होणार आहेत. तर हा असा एक मनी प्लॅन्ट इथे मी लावलेला होता आणि त्या मनी प्लॅन्टमध्ये इतकी सुंदर नवीन नवीन पानं आली ना, तर म्हटलं चला आता याला आपण कापून घेऊया, कट करून घेऊया. ही एक डांग होती आणि ती अशीच मी याच्यामध्ये लावून दिली होती कुंडीमध्ये. तर सगळ्यात आधी ती अशी काढून घेतली आणि इतकं सुंदर असं हे हिरवं कच्चं असं मनी प्लॅन्टचा हा वेल झाला ना. आणि जी बाकीची उरलेली त्याची जी देठं होती ना, तर ते मी परत त्या मातीमध्ये तशी गाळून घेतली तिथेच. तर असा मनी प्लॅन्ट लावला ना की तो मनी प्लॅन्ट लवकर वाढतो सुद्धा आणि लवकर आपल्या त्या नवीन कुंडीमध्ये लागतो सुद्धा. म्हणजे जळण्याची ती शक्यता थोडी कमी असते. तर त्यामुळे मी मस्त असा तो एका कुंडीमध्ये मनी प्लॅन्ट लावून घेतलेला आहे. आणि हेच मोगऱ्याचं झाड आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या गावावरनं छानपैकी तो वेल आणला आहे. तर त्याची बीज तिथे मी टाकली होती. आणि ही जी झाडं आहेत ना शोची, याला थोडंसं काळजी याची घ्यावंच लागते. काही त्याच्यामध्ये गवत येतं, काही पानं येतात. तर अशा पद्धतीने ही सगळी स्वच्छता मी झाडांमधली आज करून घेते. स्वयंपाक झाल्यामुळे कसं कामं सगळे झाले ना की आपल्याला भरपूर असा वेळ मिळतो. आणि याच वेळेचा मग सदुपयोग आपण असा करू शकतो. इथे सुंदर असे भरपूर गुलाब आलेले आहेत आणि रंग तुम्ही बघू शकता, इतका सुंदर एकदम गडद असा रंग आहे ना त्याचा. तर हा आहे विड्याच्या पानाचा वेल. तर बऱ्याच दिवसाआधी मी तो लावला होता आणि तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. आता ज्या वेळेस मी गावाला जाणार होते आणि मी त्याला पाणी टाकून गेले होते, पण काय झालं होतं काय माहिती, नर्सरीमधून तो आणला होता ना, तर तो पूर्ण सुकून गेला होता. मग सुकल्यानंतर मी त्याला असं कुंडीमध्ये लावून ठेवलं होतं. म्हटलं तो जर जगला तर जगलं तर चांगलंच आहे. पण तो इतक्या छान पद्धतीने आता वाढला ना, मस्त पूर्ण सुकून गेला होता तो. त्याला फक्त एकच अशी काडी राहिली होती आणि त्यालाच हा हिरवं कच्चा असा पानांचा इथे छानपैकी मस्त बहर आलेला आहे. तर बघू आता किती मोठा होतो किती नाही. त्याच्यामध्ये मी पाणीसुद्धा एकदम मोजकंच टाकते, कारण जास्त पाणी टाकलं ना की मग ते सडून जातं.
तर ही आहे इथे अशी सदाफुली आणि या सदाफुलीचा जो कलर आहे तो आहे पांढरा कलर. ही बारामाही सदाफुली आहे, याला भरपूर अशी फुलं येतात. पण या कुंडीमध्ये लावलं तेव्हापासून या झाडाला एकसुद्धा फूल आलेलं नाही आहे. तर बघते आता पावसाळा अजून पूर्ण भरपूर अजून दिवसाचा आहे, तर तोपर्यंत आलं एखादं फूल तर चांगलंच आहे. तर याला असं मस्त माती अशी पूर्ण उकरून घेतली की जेणेकरून ऑक्सिजन हे या मातीमध्ये खेळतं राहील आणि मुळं पण आपले मस्त सुदृढ होतील. तर अशा प्रकारे हा सुद्धा इथे मी सदाफुली लावलेली आहे या कुंडीमध्ये, बऱ्याच दिवसाची ही आहे. आणि प्रत्येक कुंडीमध्ये ना काही दिवसानंतर मातीनं ही अशी कडक होऊन जाते. तर एखादं काम मी करायला गेली ना, काही झाडून काढताना किंवा असं, तसे माझं गार्डनिंगचं काम चालूच राहतं. तर मी प्रत्येक झाडामधली जी माती आहे ती माती अशी उकरून घेते थोडीफार, की जेणेकरून एकाच दिवशी एवढं सगळं करणं तर टेन्शन यायला नको. त्यामुळं मग मी असं माझं चालूच राहतं, इकडनं माती काढू दे तिकडनं माती काढू दे. तर इथे ही दुसरी सदाफुली लावली होती मी या कुंडीमध्ये, पण ती काही जगली नाही, तर ती मला काढून घ्यायची होती. आणि आता मला अजून अशा सदाफुली विविध रंगाच्या आणायच्या आहेत. तर नर्सरीमध्ये खूप सुंदर सुंदर कलरच्या सदाफुली मिळतात. तर आता मला ही एक पांढऱ्या कलरची आहे माझ्याकडे, एक गुलाबी कलरची आहे, आता मला लाल कलरची आणायची आहे. तर अशा 2-3 कलरच्या सुंदर अशा मस्त सदाफुलीचे हे जे आहेत छोटे रोपं ते मी आणून घेईल. आणि याची लागवडसुद्धा इतकी सोपी आहे ना, की याला ज्या शेंगा येतात ना त्या शेंगामध्ये बी असतं. तर ते जर आपण बी काढून घेतलं ना आणि थोडंसं उन्हामध्ये सुकवलं की छानपैकी त्याचं दुसरं झाड बनतं. तर गार्डनिंगचं काम झाल्यानंतर म्हटलं चला आता भूक लागली, तर मस्तपैकी इथे जी उसळ केली होती तर त्याच्यासोबत थोडंसं सलाद इथे कापून घेतलं. तर मस्त काकडी या ठिकाणी कापून घेतलेली आहे. आणि काकडीचे जे देठ आहेत ना ते असे गोल चिरून त्याला असं थोडंसं मिठाने चोळलं की त्याचा जो कडवटपणा असतो काकडीचा तर तो चालला जातो. नाही तर ती जर काकडी कडू असली ना की सगळी चव त्याची बदलून जाते आणि मग ती काकडी खा वाटत नाही. तर अशा पद्धतीने ही एक टिप्स आहे की काकडी जर कडू असली तर त्याला आपण त्याचा कडवटपणा कसा कमी करू शकतो. तर मस्त असे इथे काकडीचे काप करून घेतलेत. आणि जेवढी काकडी बारीक असली ना तेवढी खाण्यासाठी सुद्धा चांगली वाटते. मस्त त्यावरती थोडंसं काळं मीठ, साधं मीठ असं टाकून काकडी खाल्ली ना की मग तर त्याची चव जी आहे ती आणखी भारी बनते. तर मग म्हटलं चला आता छानपैकी मस्त इथे ताट वाढवून घेऊया. आणि सगळी कामं झाली ना आपली की असं वाटतं थोडंसं थकल्यासारखं जाणवतं. तर तोच थकवा घालवण्यासाठी चांगलं जर आपण जेवण जेवलं ना तर आणखी आपल्याला उत्साह येतो कामं करण्यासाठी. तर मस्त ही चण्याची जी उसळ आहे ती खरंच इतकी छान झाली होती ना. मस्त मसाला चना बनवला मी. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा आणि मी तुमच्यासोबत नक्की त्याची रेसिपी आहे ती शेअर करेल. तर छानपैकी चण्याची ही उसळ सोबत सॅलॅड आणि चपाती असा आजचा जेवणाचा बेत होता. आता तर हा जेवणाचा बेत तर हा सकाळचा आहे, पण संध्याकाळी आता काय बनवेल तर हा आता नंतरचा विषय. आणि हे असं छान गरमागरम जेवण जर आयतं मिळत असेल ना तर ते म्हणजे फक्त आईच्या हातचं. माहेरी गेलं की खरंच इतकं मज्जा येते ना, इतकं छान वाटतं ना. आणि गरम गरम आई अशा चपात्या देते, ताट वाढून देते, बाई जेवणं हाच तिचा अट्टाहास असतो. तर असो, तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि हो, चॅनलला कृपया करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत बाय.